नागपूरमध्ये ॲडव्हान्टेज विदर्भ या एक्स्पोच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणादरम्यान मंचावरील वीज अचानक गेली. ऊर्जा मंत्र्यांच्या भाषणावेळी ऊर्जा गेली, आमची ऊर्जा गेली नाही. फडणवीसांच्या या वक्तव्यावरती उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया अजित पवारच पुढे घेऊन जात होते, मात्र काही नेत्यांनी डावपेच केला. खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता राष्ट्रवादी विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर केली टीका. भामरागडच्या फोदेवाडा परिसरामध्ये झालेल्या चकमकीमध्ये C-60चे जवान दीपक मडावी यांना काल वीरमरण. आज शासकीय इतमामामध्ये त्यांना गडचिरोलीच्या पोलीस कवायत मैदानामध्ये देण्यात आली मानवंदना. पेंडिंग कामासंदर्भामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, त्यात राजकीय काही चर्चा नाही. एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण. अमरावती महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवड होणार. निवडणुकीपूर्वी आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडनं मंदिरात महाआरतीचं आयोजन. युवा स्वाभिमान पक्षाच्या सर्व 15 नगरसेवकांची उपस्थिती. बुलून रेल्वे स्टेशन झालं फेरीवाला मुक्त. पुढच्या 15 दिवसांमध्ये अन्य रेल्वे स्टेशन्सही फेरीवाला मुक्त होणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. येणाऱ्या काळामध्ये रेल्वे स्टेशन्स बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त होणार. किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. अमरावती महानगरपालिकेमध्ये महायुतीमधनं भाजपचा महापौर श्रीचंद तेजवानी अमरावती महानगरपालिकेमध्ये 17वे महापौर. तेजवानी यांना 87 पैकी 55 मतं मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडनं घोषणा होताच कार्यकर्त्यांकडनं जल्लोष. धुळे महापालिकेची आज महापौर पदाची निवडणूक. ढोल ताशाचा गजर करत भाजपकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन. महापौर पदासाठी मायादेवी परदेशी तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना पवार यांना उमेदवारी. 4 महिन्यात मी आमदार आणि 6 महिन्यामध्ये मंत्री होणार. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा मोठा दावा. ही ताकद मला माझ्या जनतेने दिली. शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. बार्शी तालुक्यामध्ये विकास निधीवरून आजी माजी आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप. ठाकरे शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्याकडनं राजेंद्र राऊत यांच्यावरती विकासासंदर्भात आरोप. सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल उधळत केला जल्लोष. धुळ्यामध्ये महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशी यांची निवड. मायादेवी यांना 50 नगरसेवकांचं समर्थन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना तसंच MIMच्या उमेदवारांचा पराभव करत मिळवला विजय. कराड तालुक्यामध्ये 486 मतदान केंद्रांवरती होणार मतदान. सातारा जिल्हा परिषदेच्या 12 जागांसाठी 43 तर कराड पंचायत समितीच्या 24 जागांसाठी 73 उमेदवार निवडणूक रिंगणात. 4,06,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. नांदेडमध्ये भाजपच्या पहिल्या महापौर पदासाठी कविता मुळेंचं नाव निश्चित तर उपमहापौरपदी दीपक सिंह रावत यांच्या नावाला पसंती. 10 फेब्रुवारीला उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार. पनवेल महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी महायुतीकडनं नितीन पाटील तर उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार चरणराज चौरेंच्या घराबाहेर जादूटोणा. 2 चपातींवरती प्रचाराचे पॅम्पलेट, हळदी कुंकू तसंच लिंबावर सुई टाचण्या लावल्याचा प्रकार समोर. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला तर 9 फेब्रुवारीला लागणार निकाल. परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान. पुणे जिल्ह्यामध्ये 3605 मतदान केंद्र. प्रशासनाकडनं कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप. भारत अमेरिका करार म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचं श्राद्ध घालण्यासारखं. करार रद्द करण्याची शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी. बीड शहराला माजलगाव प्रकल्पातनं मुबलक पाणी पुरवठा असताना सुद्धा बीडमध्ये पाणी टंचाई. या समस्येवरती आमदार विजयसिंह पंडितांकडनं पाणी पुरवठा विभागाचा आढावा. किमान 4 दिवसाला पाणी मिळण्यासाठी विजयसिंह यांचे प्रयत्न. भायखळ्यातल्या राणीच्या बागेमध्ये आजपासून पुष्पोत्सव. 3 दिवस सुरू असणारा पुष्पोत्सव सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला. पुष्पोत्सवामध्ये 5000हून अधिक फुलझाडं आणि फळझाडांचा समावेश.
वर्ध्याच्या कारंजामध्ये संपूर्णतः अभियान आकांक्षा हार्टचं पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते शुभारंभ. आकांक्षा हार्टमध्ये अनेक बचत गटाच्या महिलांनी विक्रीसाठी लावले स्टॉल्स. आमदार सुमित वानखेडे आणि दादाराव केचे उपस्थित. रेल्वे पोलीस हवालदार विलास काकडेंची थायलंडमध्ये होणाऱ्या जागतिक मास्टर्स स्पर्धेसाठी निवड. CSMT रेल्वे पोलीस ठाण्यातर्फे काकड यांचा सत्कार. काकड यांना विविध स्पर्धेमध्ये आतापर्यंत 7 सुवर्ण पदक, 3 सिल्वर, 1 ब्रॉन्झ पदक प्राप्त. नंदुरबारमध्ये वाहतूक नियम पाळणाऱ्या नागरिकांचा RTO कडून सत्कार. नियम पाळणाऱ्या वाहन चालकांचा पुष्प देऊन सन्मान. नंदुरबार RTOचा रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम. प्रवासी अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेकडनं आता ग्रीसचा वापर. रेल्वे रूळ ओलांडणं रोखण्यासाठी कुंपणाला ग्रीस लावणार. पश्चिम रेल्वेचा अपघातांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय. महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशनचं मोठं जाळं विणणार. हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाचं मोठं पाऊल. नंदुरबार नगरपालिकेचा मोठा निर्णय. 1 एप्रिलपासून 250 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांची घरपट्टी माफ. कामगार आणि झोपडपट्टीतील रहिवासी तसंच अन्य अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांनाही दिलासा. भंडारा जिल्ह्यामधील 58 शिवभोजन केंद्र चालक आर्थिक अडचणीत. केंद्र चालकांचं 7 महिन्यांचं 3,88,23,000 रुपयांचं अनुदान थकीत. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडून सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन. सिव्हिल लाईन्सच्या चिटणीस सेंटरमधल्या शोकसभेमध्ये स्वर्गीय दादांना श्रद्धांजली अर्पण. अजित पवारांच्या अस्थींचं बुलढाण्याच्या चोखासागर धरणामध्ये विधिवत विसर्जन. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आणि आमदार मनोज कायंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती. सुनेत्रा वहिनी दुःखात असून 13 दिवसांनंतर आमचे वरिष्ठ एकत्र बसून सर्वांच्या भावना ऐकतील असं विधान दत्तात्रय भरणेंनी केलंय. त्याआधी विलिनीकरणावरती बोलणं योग्य नसल्याचंही केलं स्पष्ट. गोंदिया जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी आंदोलकांची भेट घेत केली चर्चा. नागपूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जय किसान व्यापारी वेलफेअर असोसिएशनच्या व्यापाऱ्यांचा बेमुदत संप. गाळे वाटपातील घोटाळा आणि प्रशासनाविरुद्ध विविध मागण्यांसाठी संप. संपामुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना फटका. बोरिवलीमधल्या गोराई डम्पिंग ग्राउंडला लागली भीषण आग. आगीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील गुरांच्या गोठ्याला भीषण आग. आगीमध्ये बैलजोडीसह शेती साहित्य जळून खाक. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट. यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदा जानेवारी महिन्यामध्ये तब्बल 22 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. जिल्ह्यातलं धक्कादायक वास्तव समोर. 31 दिवसांमध्ये तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या. इगतपुरी तालुक्यातल्या उंबरकोडमध्ये किरकोळ वादातनं हिंसाचाराची घटना. शेतकरी बाळासाहेब शिंदेंच्या कुटुंबावर सरपंच, उपसरपंच आणि जमावानं हल्ला केल्याचा शिंदेंचा आरोप. तर घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.